नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 26 नोव्हेंबर संविधान दिन या विषयावरती सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 26 नोव्हेंबर संविधान दिन या विषयावरती सुंदर अप्रतिम भाषण. न्याय, स्वातंत्र्य, समता घोषणा उजळावी. न्याय, स्वातंत्र्य, समता घोषणा उजळावी. बंधुतेची भावना अंतरी जागवावी. बंधुतेची भावना अंतरी जागवावी. संविधानाची शपथ आपण पाळूया. संविधानाची शपथ आपण पाळूया. भारत मातेची शान नेहमी वाढवूया. भारत मातेची शान नेहमी वाढवूया. न्याय, स्वातंत्र्य, समता घोषणा उजळावी. बंधुतेची भावना अंतरी जागवावी. संविधानाची शपथ आपण पाळूया. भारत मातेची शान नेहमी वाढवूया. आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर 135 कोटी भारतीयांना एकत्र बांधणारी धाग्यांची विण आहे. स्वातंत्र्यानंतर देश कसा चालवायचा, नागरिकांचे हक्क काय, कर्तव्य कोणती आणि शासनाची रचना कशी असावी याची स्पष्ट दिशा आपल्या संविधानाने दिली. आपले संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळावा, प्रत्येकाला समान संधी मिळावी आणि कोणाचाही भेदभाव होऊ नये यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांची विचारसरणी आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. संविधान लोकशाही टिकवून ठेवण्याचे बळ आहे. मत, वाणी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा हक्क, समानता, न्याय हे सर्व हक्क आपल्याला संविधानाने दिले आहेत. पण फक्त हक्कांची जाणीव पुरेशी नाही, कर्तव्यांचे पालनही तितकेच महत्त्वाचे आहे. हक्कांची जाण, कर्तव्यांची ओळख. हक्कांची जाण, कर्तव्यांची ओळख
प्रामाणिकपणातच राष्ट्राची ठेवणूक. प्रामाणिकपणातच राष्ट्राची ठेवणूक. संविधानाचा संदेश जनजनात जावो. संविधानाचा संदेश जनजनात जावो. नवभारताचा दीप उजळू दे भवो. नवभारताचा दीप उजळू दे भवो. हक्कांची जाण, कर्तव्यांची ओळख, प्रामाणिकपणातच राष्ट्राची ठेवणूक. संविधानाचा संदेश जनजनात जावो. नवभारताचा दीप उजळू दे भवो. आजचा दिवस आपल्याला सांगतो की संविधान केवळ वाचायचे नसते, ते जगायचे असते. समाजात सद्भावना, बंधुता आणि समानता टिकवून ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणे, महिलांचा सन्मान राखणे, पर्यावरण सांभाळणे, यातूनच आपण संविधानातील मूल्यांना खऱ्या अर्थाने जगतो. भारत एकता या शब्दाने जगभर प्रसिद्ध आहे. विविध भाषा, धर्म, जाती असूनही आपण एकजुटीने राहतो. कारण संविधानाने दिलेला समानतेचा आधार आपल्याला जोडून ठेवतो. विविधतेत एकता भारताची ओळख. विविधतेत एकता भारताची ओळख. संविधानाने दिली जगाला या देशाची चाहूल नवख. संविधानाने दिली जगाला या देशाची चाहूल नवख. लोकशाहीची वाट आपण सत्याने चालूया. लोकशाहीची वाट आपण सत्याने चालूया. भारतवर्षाचा गौरव अखंड वाढवूया. भारतवर्षाचा गौरव अखंड वाढवूया. विविधतेत एकता भारताची ओळख. संविधानाने दिली जगाला या देशाची चाहूल नवख. लोकशाहीची वाट आपण सत्याने चालूया. भारतवर्षाचा गौरव अखंड वाढवूया. अखंड वाढवूया. प्रिय मित्रांनो, संविधान दिन म्हणजे केवळ स्मरण नव्हे, तर नवीन वचन देण्याचा दिवस आहे. आपण जेथे आहोत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून सत्य, न्याय, स्वातंत्र्य आणि समतेच्या मूल्यांना जोपासून देशाची प्रगती साधू शकतो. देश बदलण्यासाठी मोठी कामे करणे आवश्यक नसते, तर छोट्या गोष्टीतून सुरुवात केली तरी मोठा बदल घडवता येतो. हेच संविधान शिकवते. शेवटी आपण सर्वांनी संविधानाचे पालन करण्याची आणि भारताला पुढे नेण्याची जबाबदारी पेलली पाहिजे. ज्ञान, प्रगती, शांतता मूल्यांचा हा मंत्र. ज्ञान, प्रगती, शांतता मूल्यांचा हा मंत्र. संविधान सांगते विकासाचा सुंदर केंद्र.
संविधान सांगते विकासाचा सुंदर केंद्र. भारत मातेच्या सेवेसाठी झटूया निश्चयाने. भारत मातेच्या सेवेसाठी झटूया निश्चयाने. चला संविधान दिन साजरा करू अभिमानाने. चला संविधान दिन साजरा करू अभिमानाने. ज्ञान, प्रगती, शांतता मूल्यांचा हा मंत्र. संविधान सांगते विकासाचा सुंदर केंद्र. भारत मातेच्या सेवेसाठी झटूया निश्चयाने. चला संविधान दिन साजरा करू अभिमानाने. धन्यवाद. जय हिंद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती.